आता म्हणून मी हे कोण वकील आहेत, काय काय केलंय, या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार. त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया. 3 वकील आहेत. त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती. तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा. आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू, कारण मी माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हटलं आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुशिंग कोण आहे. त्यांनी 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती. त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशिंग. आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टचं, म्हणून त्यांना सोडवण्यात आलं. हे इतके विद्वान आपले विपुल दुशिंग. दुसरी केस, तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं. त्याच्यातले जे 9च्या 9 अक्यूज्ड सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दुशिंग. तिसरं, पोर्शेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली, त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग. चौथी केस, गँगस्टर गजानन मारणे. आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर, जसं काही लढाईत जिंकून आले होते ते, त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दुशिंग. आणि या गजानन मारणेवर 6 FIR होत्या, त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग. 5वा, गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टरसाठी लढणारे विपुल दुशिंग. आता हे विपुल दुशिंग येणार, वाटेल ते बोलणार. ती प्लास्टिकची छडी काय हत्यार आहे का, तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं पण समर्थन करतायत का. मला माध्यमांना सांगायचंय, विपुल दुशिंगांच्या घरी जा, त्यांच्या पत्नीला विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का.